लातूरच्या माध्यमिक विभागाचा गलथान कारभार समोर आला। लातूर मधल्या माध्यमिक शिक्षण विभागातल्या क्लर्क पदाचा कारभार एक भलतीच खासगी व्यक्ती करताना दिसते। कुठलीही शासकीय नियुक्ती किंवा शासकीय सेवेत नसलेल्या व्यक्ती क्लर्क पदावरच्या टेबलवर राजरोसपणे काम करते। त्यामुळे व्यक्तीला नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल आता उपस्थित होतो। या संदर्भात कार्यालयातले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला। 2-4 लोक आहेत, त्यातलं एक निघाला, कालिदास निघून गेलं। आताही काही लोक आहेत जे सहकार्य करतात। त्यांना मला असं वाटतं की ते ईओ ऑफिसच्या वरिष्ठ लोकांच्या आर्थिक व्यवहारात सुद्धा ते असू शकतात। त्याच्यामुळे त्यांचं तिथून निर्मूलन गरजेचं आहे। त्यांची काही म्हणजे निवड झाली का, ते काही सरकारी नोकर आहेत का, मग ते तिथे बसतात कसे, तर ते फायली हाताळतात, फायली साहेबाच्या घरी घेऊन जातात, फायली आणतात। हे सगळं काही गोपनीयतेचा भंग करणार आहे आणि शासनाच्या पारदर्शी प्रक्रियेला फार मोठा डाग आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जिल्हा परिषदेचे जे सीओ साहेब आहेत मीना यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याकडून। वैभव, हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यात दिवसेंदिवस शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येत आहेत। त्यामुळे शिक्षण विभागाचा कुठेतरी गलथान कारभार जे आहे ते सर्वत्र सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। असाच काहीचा प्रकार लातूर येथील शिक्षण विभागामध्ये समोर आलाय। लातूर मधील माध्यमिक शिक्षण विभागातल्या क्लार्क पदाचा टेबलला भलताच एक खाजगी व्यक्ती काम करत असल्याचं दिसून आले आणि तो जो व्यक्ती आहे तो बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी होता। या अगोदर सुद्धा अनेक लोक जे खाजगी लोक त्या ठिकाणी काम करायचे, पण लोकांच्या तक्रारीनुसार ते त्यांना काढण्यात आलं होतं। पण परत हा जो व्यक्ती आहे याला परत एकदा ठेवण्यात आलेला आहे कामावर। या संदर्भात आपण शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क केला, पण त्यांनी त्यावर बोलायला नकार दिला आहे। त्यामुळे त्या व्यक्तीला नेमका वरदहस्त कोणाचा आहे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे। हा खाजगी व्यक्ती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता शिक्षण विभाग त्या खाजगी व्यक्तीवर कारवाई करणार का हे आता पाहावं लागणार आहे। कल्याणी, धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या प्रकरणी आता काही कारवाई होते का हे पाहावं लागेल।